नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM तुम्ही ट्यून केलंय. मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. मंडळी, आपण सध्या बघतोय खरं तर आपले ऋतू 3 आहेत, पण आजकाल आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये सगळे ऋतू अनुभवायला येत आहेत असंही होतंय. म्हणजे एकूणच काय, आपलं पर्यावरण बिघडलेलं आहे, वातावरणात प्रचंड बदल होत आहेत आणि आपलं शरीर त्या प्रत्येक वातावरणाला कोपअप करत असताना काही शरीरामध्ये बदल घडत आहेत आणि त्याचे परिणाम आपल्या त्वचेवर सुद्धा दिसत आहेत. मग अनेक वेगवेगळे त्वचा विकार आपल्याला होताना दिसतात आणि मग या सगळ्या त्वचा विकारांमध्ये आयुर्वेदिक उपचार आपल्याला कसे उपयोगी पडू शकतात, कसे प्रभावी ठरू शकतात, याविषयी आज आपण बोलायचं आहे. पण त्यावेळेला आपण हे पण बघणार आहोत की कोणकोणत्या बदलांमध्ये किंवा कोणत्या घटकांचे परिणाम म्हणून आपल्या त्वचेवर काही बदल दिसत आहेत, काही वेगळे परिणाम होत आहेत आणि मग त्यावर आयुर्वेद उपचार करू शकतोय आपल्या या त्वचेच्या विकारांवर. आणि आज या सगळ्या संबंधी आपल्याला माहिती द्यायसाठी आलेले आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद उपाध्ये. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. खरं तर आपण बघतोय, मी म्हणलं तसं की प्रत्येक ऋतूमध्ये सगळे ऋतू आपल्याला अनुभवायला मिळतात एकाच वेळेला, असं आजकाल होतंय. खरं तर आता हे मस्त थंडीचे दिवस आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण दिवाळीनंतर मग स्नेहस्वेदन करायला लागतो किंवा त्वचेचा एक वेगळ्या पद्धतीनं त्याला मालिश करणं, तेलानं उठणं लावणं, असं आयुर्वेद आपल्याला अनेक वर्ष सांगतो. पण आता कसं होतंय की सकाळी थोडीशी थंडी असते, दुपारी ऊन असतं, कधीतरी संध्याकाळी ढगाळ वातावरण होतंय. आपल्यालाच काही कळत नाही आहे नेमकं आपण या सगळ्या वातावरणामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची. मग आता हे सगळं बदलतं वातावरण आहे, त्याच्यामुळं तुम्हाला असं जाणवतंय की त्वचा विकार वाढलेत आणि मग या वाढलेल्या त्वचा विकारांवर आयुर्वेदाकडे एक सोल्युशन आहे, काय सांगा? हो, नक्कीच. कारण हे 3 ऋतू आता जसं तुम्ही सांगितला, तर आयुर्वेदामध्ये कारण वर्णन करत असताना त्या काळात सुद्धा काल हे कारण सांगितलंय. कालाचा परिणाम, सात्मेंद्रियात संयोग, काल, हे 2 कारणं खूप महत्वाची सांगितलेली आहेत. काल म्हणजे काय, आपण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं 3 ऋतू म्हणतोय, पण पूर्वीच्या शास्त्रानुषंगानं साधारणतः 6 ऋतू होतात. मराठी महिन्याप्रमाणेचे 2-2 ह्याचे असे 6 ऋतू, असे 6 ऋतू असतात. पण आपण ढोबळमानाने 3 ऋतूचाच विचार करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे जसं आता तुम्ही मॅडम म्हटला की बऱ्याच वेळेला आपल्याला प्रत्येक दिवशी 3 ऋतू आहेत की काय असं जाणवत आहे. तर आज बरेच पेशंट्स आमच्याकडे सुद्धा हे खूप काही गोष्टी विचारत असतात. मग आम्हाला आता लक्षात असं यायला लागलंय की ह्या बदलच्या वातावरणामुळं ह्याच्यामध्ये त्वचा रोग जो आहे तर तो खूप वाढतोय. तर त्वचा रोग घडण्यासाठीचं मूळतः 3 दोष ज्यावेळी ते नॉर्मल अवस्थेत असतात, वात, पित्त, कफ, त्यावेळी ती खूप छान, म्हणजे ते सगळ्यांना गरजेचे असतात, म्हणजे शारीरिक क्रियेसाठी ती उपयोगी आहेत. बॅलन्स, दोषांचा बॅलन्स असणं गरजेचं. हा, आणि ते नॉर्मल काम करण्यासाठी उपयोगी आहेत. मग ते वात, पित्त, कफ हे आहेत. पण ते ज्यावेळेला कमी होतात किंवा खूप वाढतात त्यावेळेला मात्र आजार वेगवेगळ्या गोष्टींचा घडवून आणतात. त्याच्यानंतर हे 3 दोष वेगवेगळे आजार घडवतात. पण त्वचेमध्ये त्वचा, लसिका, मांस आणि रक्त ह्या 4 गोष्टी ज्यावेळेला दुष्ट करतात, वातामुळे होईल किंवा पित्तामुळे होईल किंवा कफामुळे होईल, त्यावेळेला त्वचा रोग घडतो. म्हणजे आता आपल्याला अनुभवायला येतं की थंडीमध्ये वृक्षपणा खूप येतो, त्यावेळेला आपल्याला जाणवायला लागतं की त्वचा थोडीशी फुटली आहे, पांढरटपणा यायला लागला आहे. किंवा बऱ्याच लोकांच्या मध्ये, आज आमच्याकडे येणारे बऱ्याच पेशंट्समध्ये हाताचे किंवा पायाचे जे तळवे आहेत त्याला भेगा पडतात, भेगा खूप पडलेले असतात, खोल भेगा पडतात, खूप जण दुखतं, त्याला खाज असते, त्याच्यानंतर त्याच्यामधून रक्त पण कधी कधी येतं. तर इतक्या सिव्हिअर कंडिशन्सपर्यंत ह्या गोष्टी जातात. आता उन्हाळ्यामध्ये कसं असतं की बऱ्याच वेळेला खूप, आता कसं आहे की 3 ऋतू ज्या वेळेला एकत्र येत आहेत, म्हणजे कधी कधी काय होतं की सकाळी थंडीमुळे कोरडेपणा येतोय आणि दुपारच्या उन्हामुळे सुद्धा बऱ्याच जणांना घाम खूप सुटतोय, हे होतंय. आणि ढगाळ वातावरणाचं ह्युमिडिटी वाढली की घाम सुटतोय, हे होतं. आणि घाम सोकिंग जर व्यवस्थित झाले नाही, जर कॉटनचे कपडे आपण जास्त घातले नाही, तर हे झालं नाही, तर फंगल इन्फेक्शन्स खूप वाढत आहेत. त्याच्यानंतर ऊन, म्हणजे जर समजा कडकडीत ऊन आहे, आजकाल कसं आहे ओझोनचा लेअर, जनरलाइज ग्लोबल वॉर्मिंगचा जो परिणाम आहे, तर त्यामुळे हे सगळे ऋतूंचे बदल दिसत आहेत. आणि ज्यावेळेला हे ऊन, ज्यावेळेला एकदम सूर्याची किरणं जी अगदी कंटिन्युअसली पडत आहेत, त्यामुळं सुद्धा खूप त्वचेचे विकार, म्हणजे अगदी त्वचेच्या कॅन्सरपर्यंतचा हा परिणाम होऊ शकतो. इतपत आजकाल ह्याच्यामध्ये रिसर्चमध्ये आपल्याला जाणवून येईल की त्वचेचा कॅन्सर सुद्धा, म्हणजे ही शेवटची कंडिशन आहे, लगेच कुणालाही होत नाही, पण कंटिन्युअसली जर असा उन्हामध्ये जर काम आणि हे असेल
तर होतं. म्हणजे आजकाल आता प्रवास करतात, गाडीवरून टू व्हीलरवरून प्रवास करतात किंवा हे असतात, बऱ्याच वेळेला हेल्मेट घालत नाहीत, तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. चेहरा काळवंटतो बऱ्याच जणांचा. एकतर वारं कंटिन्युअसली लागतं आणि कंटिन्युअसली ऊन पण असतं, त्याच्यामुळे पिंपल सुद्धा खूप प्रमाणात यायला लागतात. त्याच्यानंतर घाम अब्सॉर्ब व्यवस्थित नाही झाला तर पिटिका खूप यायला लागतात, बारीक बारीक लालसर पिटिका खूप यायला लागतात. तर हा एक त्याचा परिणाम दिसतो. बऱ्याच जणांच्यामध्ये थाई रिजन्समध्ये म्हणजे मांड्यांच्यामध्ये जांघेमध्ये हा जो काही घाम आहे तर तो तिथं साठून राहतो आणि त्यामुळं फंगस वाढायला लागतात. तर मग आपण आपल्या आहारामध्ये सुद्धा मग त्या काळात आपण जर दही जास्त खात असू, फळं जास्त खात असू, फळं दूध एकत्र खात असू, तर ह्या गोष्टीमुळं परत फंगस अजून वाढायला तो मदत करतो. तर हा बदल खूप येतो. म्हणजे आता पावसाळ्यामध्ये आता कसं असतं की आयुर्वेदामध्ये काल जो काही परिणाम सांगितला आहे, तर उन्हाळ्यामध्ये ऊन एकदम खूप असणं किंवा उन्हाळ्यामध्ये ऊन कमी असणं, थंडीमध्ये थंडी खूप असणं किंवा एकदम कमी असणं, हा कालाचा परिणाम आहे येतो हे होतं. तर ते तसं व्हायला लागलंय. आता पावसाळ्यामुळे सुद्धा होणारे काही तुम्हाला आजार सांगतो. तर बऱ्याच वेळेला शेतकरी असतात किंवा हे असतात तर ते पाण्यात काम करत असतात, पाऊस खूप असतो किंवा हे असतो, तर पावसाळ्यामध्ये काम करत असताना मग त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन्स, पाणी अशुद्ध पाणी राहतं, त्यामुळे सुद्धा ते त्वचामध्ये इसप सारखे आजार सुद्धा खूप घडतात. पायावर येणारे इसप म्हणजे ॲलोपॅथिक शस्त्रानुषंगाने त्याला आत्ताच्या काळामध्ये त्याला इझिमा म्हणतात. तर तो मग कधी कधी त्यातून पाणी येणं, खाज येणं, काळसर डाग येणं, काही यांच्यामध्ये लालसरपणा येणं, तर हे सुद्धा खूप घडत आहेत. त्याच्यानंतर आता जसं मी गेल्या वेळेस सांगितलं की उन्हाचा परिणाम जर जास्त झाला किंवा उष्णता जर जास्त झाली तर सोरायसिस सारखे सुद्धा आजार आपल्याला आजकाल बघायला मिळतात. तर सोरायसिसमध्ये लालसरपणा खूप येतो हे होतं आणि नंतरच्या कंडिशन्समध्ये त्याच्यामध्ये व्हाईटिश वर पापुद्र येतात, स्केलिंग येतं आणि ते घासल्यानंतर असे कोंडा खूप पडतो. मग ते डोक्यामध्ये येतो. म्हणजे डोक्यामध्ये सुद्धा जर घाम जास्त राहायला लागला तर तिथं सुद्धा होतो, साठून साठून कोंडा खूप होतो. म्हणजे लोकांना वाटतं की ते नुसतं डोक्यातला कोंडा आहे, पण ॲक्च्युली जर ते हे करून बघितलं तर खाली लालसरपणा खूप असतो. तर हे बदलत्या ऋतूमुळं सुद्धा हे आजार आपल्याला म्हणजे पावसाळ्याच्या ह्याच्यामुळं तो आजार होतोय. म्हणजे फंगल इन्फेक्शन्स असतील किंवा म्हणजे आता जसं बघितलं की इक्झिमासारखे आजार असतील, थंडी जास्त असल्यामुळं भेगा पडणं असेल किंवा हे असेल, तर ते आयुर्वेदामध्ये त्याला विपादिका म्हणतात किंवा प्लांटर सोरायसिस सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर आता जसं सांगितलं की सूर्याच्या किरणांच्यामुळं सुद्धा हा जो काही परिणाम येतोय, पिटिकाजन्य येतात, त्याच्यामध्ये आर्टिकेरिया म्हणजे अलर्जीजन्य सुद्धा काही आजार त्याच्यामध्ये घडतायत हे असतात. कारण एकदम ऊन एकदम थंडी हे असतात, त्यामुळं त्याचे अलर्जेटिक रिॲक्शन्स येत आहेत आणि त्यामुळं पित्त उठून शरीरावर सगळीकडं कधी कधी चकांदळ्या येणं किंवा नुसतं बारीक बारीक फुटकुळ्या उठणं आणि प्रचंड खाज असते. म्हणजे एकेकांना इतकी खाज असते, आता पेशंट सांगतात आम्हाला की डॉक्टर कधी कधी आम्हाला 2 कंगवे घेऊन बसायला लागतात खाजवण्यासाठी. तर इतकी प्रचंड खाज असते. बरेच पेशंट्स आजकाल त्यामुळं खूप अस्वस्थ राहतात हे असतात. तर आर्टिकेरिया आणि आयुर्वेदामध्ये त्याला शीतपित्त म्हणतात. म्हणजे वाताचा शीत गुण आणि पित्ताचा पित्त म्हणजे उष्ण गुण, अशा ते दोन्ही एकत्र येऊन हे आजार घडतात. म्हणजे आत्ता जे आपण बदलत्या वातावरणामुळे बघतोय तर आर्टिकेरिया एक आजार खूप डेंजर आहे. म्हणजे आपल्याला वाटतो की हा नुसता ॲलर्जीमुळे येतोय, पण बऱ्याच वेळेला हा ट्रीट करताना हे होतं. कारण बरेच जण आत्ता कसं अँटीएलर्जिक औषध खातात पण ते दबून बसतं, परत येत राहतं. मग ते परत आमच्याकडे आयुर्वेदिकवाल्यांच्याकडे आल्यानंतर मग विचारतात की डॉक्टर काय करू, हे करू. तर ह्या ह्याच्यावरचा जनरलाइजली खूप दुष्परिणाम येतात. तर हे सगळे आपण आजार बघितले आता जसं तुम्ही विचारला, त्यामुळं ह्या कालाचा बदलत्या काळाचा परिणाम जो आहे हे होतं. आणि दुसरं म्हणजे थोडक्यात मी सांगतो की पोल्युशन एक जे वाढतंय त्याचा एक परिणाम त्वचेवर खूप हे होतं. म्हणजे आपल्याला आता मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जर बघितला तर खूप गाड्या आहेत, कार्बन डायऑक्साईडचं हे होतं आहे, तर त्याच्यामध्ये पिंपल्स उठणे खूप, कारण ह्या इन्फेक्शन्स खूप वाढतात. त्याच्यानंतर आपल्याला गळू खूप होतात, म्हणजे पोल्युशनचा पण परिणाम आणि शरीरातली उष्णता वाढणे, तर हे एक त्याचा परिणाम आहे. त्याच्यानंतर पोल्युशन्समुळं चेहरा काळवंडणे, म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की उन्हाचा पण परिणाम आहे, तसाच आपल्याला पोल्युशनचा परिणाम म्हणून सुद्धा खूप चेहरा काळवंडणं हे खूप परिणाम दिसायला लागतात. त्वचा रोगामध्ये आपण म्हणजे केसांचे पण आजार पकडू शकतो. ह्याचा परिणाम म्हणून केस पांढरी होणं किंवा केस गळणं हे पोल्युशनचा परिणाम म्हणून सुद्धा तो येतोय. म्हणजे हे बदलत्या काळ आणि बदलतं ऋतुमान ह्या अनुषंगाने होणारे हे आजार आहेत. तर एकंदर मग आपण काय केलं पाहिजे की थोडंसं आपल्याला आयुर्वेदाच्या अनुषंगानं आपल्याला हे चांगलं ठेवण्यासाठी हे होतं. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण त्याच्यासाठीच तर आपण हे सगळं करतोय की हे सगळे त्वचा विकार वाढलेले आहेत, तर त्याला सोल्युशन काय देतोय आयुर्वेद हे सांगणंही महत्वाचं. हो. कसं असतं की विविध वेगवेगळे आजार आहेत,
कुणाला वाताचा आजार आहे, कुणाला पित्ताचा आहे, कुणाला कफाचा आहे. बरं. एक छोट्या गोष्टी सांगतो तुम्हाला की वातामुळं वात जर खूप वाढला तर त्वचा फाटते, म्हणजे भेगा पडतात, मग तो विपादिकासारखा आजार जास्त निर्माण होतो. ज्याच्यामध्ये उष्णता जास्त आहे, लालसरपणा येऊन लालसर पिटिका येणे, तर हे पित्तामुळे जास्त घडतं. आणि ज्याच्यामध्ये कफ वाढून खाजवतं ते म्हणजे विशेषतः फंगल इन्फेक्शन जे असतात त्याच्यामध्ये कफ खूप वाढ. मग आता हे वेगवेगळे आजार आहेत, तर ह्यांचे थोडेसे काही उपचार पण वेगवेगळे आहेत. बरोबर. पण आपण एक जनरलाइज ज्यावेळेला विचार करतो तर ह्या बदलत्या जीवन काळमानप्रमाणे ज्यावेळेला हे बदलतंय त्यावेळेला आयुर्वेदामध्ये त्वचा रोगामध्ये पंचकर्माचा खूप भाग इन्क्लूड केलेला आहे. तर पहिलं म्हणजे त्याच्यामध्ये वमन त्यांनी सांगितलंय. तर शरीरातील जे कफ पित्त स्वरूपामध्ये दोष आहेत तर ते उलटीद्वारे तोंडावाटे बाहेर काढून टाकणं ह्याला वमन म्हणतात. मग आपण ते साधारणतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ह्या काळामध्ये ते जास्त केलं जातं. शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये विशेषतः पित्त खूप वाढलेलं तर त्यावेळेला आपण विरेचन करतो. शरीरातलं जे पित्त वाढतं, म्हणजे आता समजा ऊन जास्त आहे, हे आहे, हीटचा जो परिणाम होतो त्याच्यामुळे शरीरातलं पित्त वाढतं, मग ते काढून टाकणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी विरेचन करावं. तर ते मग गुदद्वारे मार्गे पित्त बाहेर काढून टाकणे ह्याला विरेचन क्रिया अशी आपण म्हणतो. तिसरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये की रक्तमोक्षण हे असतं. आता जसं मी सांगितलं रक्तदृष्टी याच्यामध्ये खूप महत्वाची असते. हे होतात आता गळू होतात, पू भरतो आणि हे होतं, तर त्या ठिकाणी आम्ही डायरेक्ट जळू लावतो. हे होतं तर ते जळू लावल्यानंतर अशुद्ध रक्त सगळं ओढून काढलं की पेशंटला 10 मिनिटात सगळं दुखायचं काम. म्हणजे जे कधी कॉम्बिफ्लॉम घेऊन किंवा जे पेन किलर सुद्धा जास्त घेऊन जे पेन्स तात्पुरतं कमी येतात ते आपल्याला जळून अशुद्ध रक्त काढल्यामुळे इतकं छान ते पेन्स कमी येतात. म्हणजे ते अशुद्ध रक्त तिथं आहे हे त्याचं प्रूव्ह होतं. तर ते एक रक्तमोक्षणची प्रकार झालं. मग आपल्याला इक्झिमा आहेत, वेट इक्झिमा आहेत, म्हणजे त्यातून पाणी गळणं वगैरे, ह्यामध्ये सुद्धा आपण जळू लावू शकतो. तर जळू लावल्यामुळे सुद्धा हे त्वचारोग खूप लवकर बरे होतात. विशेषतः जे भेगा पडणं किंवा हे आहे, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काही पोटातून थोडीशी औषधं द्यावीत. जर जास्त प्रमाणात आजार असेल तर नक्कीच वैद्याची ट्रीटमेंट घ्यावी. पण थोड्या काही सोप्या गोष्टी आहेत त्या आपण घरच्या घरी पण केल्या गेल्या पाहिजेत. तर प्रत्येक वेळेला आपण डॉक्टर्स शोधतो असं नाही होत. तर बऱ्याच वेळेला जे आता आजकाल जे सूर्यप्रकाशाचे जे जास्त हे येत आहेत तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये एक सुंदर तूप दिलंय, शतदौत घृत म्हणून एक घृत येतं. तर तुम्ही जर त्वचेला बऱ्याच ठिकाणी जर लावलं तर हा थंडीचा परिणाम जो येतोय किंवा जास्त त्वचा चुटचुटणे, त्वचा खूप कोरडं येऊन फाटणे किंवा हे होणं, ड्रायनेस खूप असतं ना, तर त्यासाठी तुम्ही शतदौत घृत म्हणून जे तूप येतं तर ते वापरा तुम्हाला. तर तुम्हाला हे त्याचा परिणाम खूप छान पद्धतीने कमी वरून लावण्यासाठी खूप छान उपयोगी होतं. हे असतात सोरायसिस मधले सुद्धा जे लालसरपणा किंवा हे येत आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण लोणी आणि कापूर, भीमसेनी कापूर तर एकत्र करून लावलं तर पेशंटला एकदम आराम लगेच मिळतो. तर त्याच्यानंतर आपण आंघोळ करताना विशेषतः फंगल इन्फेक्शन असताना निंब आणि करंज ह्या 2 पानांचा उपयोग करावा. तर त्वचा त्याच्यानी जर आपण धुतली गेली म्हणजे जे घाम वगैरे साठून राहतोय तर ते क्लिनलीनेस खूप छान राहतं आणि आपल्याला फंगल इन्फेक्शन होण्याचं प्रमाण खूप कमी होतं. त्याच्यानंतर तुरटीचं वडी म्हणजे तुरटीचं साबण टाईप वापर करायचा. म्हणजे जांघेमध्ये, काखेमध्ये किंवा एखादं जाड माणसं आहेत की फॅट्स आपल्या त्वचे राहतात आणि तिथं घाम साठून राहतो हे होतं, तर तिथं तुरटी थोडीशी वापर करायची. डायरेक्ट पाण्यात घालून हे करून किंवा नाही ते तुरटीनं थोडंसं घासलं तरी चालतं. एकदम हलक्या याच्यानं रब करायचं. ते तुरटीचे जे काही वडी आहे तर ते डायरेक्ट साबणासारखं थोडंसं वापर करायचा आणि नंतर ती सगळी मग साधं पाणी घालून मग स्वच्छ करून घ्यायचं. तर ते ह्याचा जो परिणाम आहे तो निघून जातो. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होत नाहीत किंवा इतर सुद्धा जे व्हायरल इन्फेक्शन टाईप जे काही त्वचा रोग होऊ शकतात तर ते सुद्धा होत नाहीत. म्हणजे तिथे इन्फेक्शन्स जास्त करून होणार नाहीत तुम्हाला. त्वचारोग मध्ये सुद्धा इन्फेक्शन्स हे असतात. म्हणजे काही लहान मुलांच्या मध्ये कृमी असल्यामुळे सुद्धा काही त्वचारोग होतात. तर हे एक घटक आहेत. आणि खाण्यापिण्यातून बऱ्याच लोकांना आजकाल ॲनिमिया म्हणजे लोह कमी असणं, व्हिटॅमिन B12 कमी पडणं, तर ह्यामुळे सुद्धा काही त्वचारोग खूप लोकांना दिसत आहेत. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे आम्ही पण काय होतं रक्तशुद्धीकर वगैरे औषधं देऊन सुद्धा ज्यावेळेला पेशंट बरा होत नाही त्यावेळेला आम्ही बघतोय की मग त्यांच्यामध्ये आम्ही B12 तपासून घेतो तर B12 खूप कमी येतो. तर बऱ्याच वेळेला कसं आहे की मग त्यामध्ये थोडंसं B12ची गोळ्या किंवा इंजेक्शनच देऊन ती थोडीशी वाढवली गेली पाहिजे. तर त्वचारोग बरं होण्यासाठी खूप छान आपल्याला उपयोगी पडेल. नक्कीच. म्हणजे मंडळी बघितलं का बदलत्या वातावरणाचा परिणाम. मग आत्ता आपण थंडीचा सीझन अनुभवतोय पण इतरही जे दोन्ही ऋतू आहेत तर त्यामध्ये सुद्धा जे वातावरण बदलत जातं त्याच्यामुळे आपल्या शरीरावर, आपल्या स्पेशली त्वचेवर जे बदल दिसतात आणि जे विकार दिसतात तर ते आपण काही वेळेला घरच्या घरी सुद्धा कसे क्लिअर करू शकतो
हे सुद्धा सरांनी सांगितलं. पण जर ते वेळच्या वेळेला असे छोटे उपचार करून बरे झाले नाहीत तर आपण नक्कीच आपल्या आयुर्वेद तज्ज्ञांना दाखवू शकतो आणि याचं आपल्याला नक्की निराकरण होऊ शकतं, हे सरांच्या सांगण्यावरून आपल्या लक्षात आलं. खरं तर इतके प्रश्न आहेत विचारायचे, पण एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक घेऊया आणि मग पुढे जाऊया. तर मंडळी, ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात. आज आपण त्वचाविकार आणि आयुर्वेदिक उपचार याविषयी बोलतोय आणि डॉक्टर प्रमोद उपाध्ये जे आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. या ब्रेकपूर्वी आपण बघितलं की जो वातावरणात प्रचंड बदल होतोय आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्वचाविकाराला सामोरं जावं लागतंय. हे त्वचाविकार कसे कंट्रोल करायचे किंवा आयुर्वेदिक उपचार कसे करायचे याविषयी आपण तर बघितलंच. थोडक्यात तुम्ही मगाशी सांगितलं की आपण दह्याचा वापर या हवेमध्ये किंवा जसं फळं आणि दूध एकत्र घेणं असे बरेच विरुद्ध अन्न पदार्थ आहेत, तर त्यांच्यामुळे सुद्धा त्वचेवर परिणाम होतो हे पण तुम्ही सांगितलं. आता काही जण मुद्दाम जागरण करतात किंवा काही जणांना जागरण करावं लागतं, म्हणजे ते वेगवेगळ्या कारणांनी असेल, नोकरी व्यवसाय असेल किंवा काही जणांना झोपच येत नाही म्हणून त्यांचं जागरण होतं. तर याचा पण आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. हो, रात्री जागरण आणि दुपारची झोप घेणं, तर हे सुद्धा कारण आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत आपल्याला. कारण रात्री जागरण किंवा ह्याच्यामुळे वात वाढतोय आणि पित्त पण वाढतंय. हे जनरलाइजली आपल्याला लगेच लक्षात येतं की आपल्याला ऍसिडिटी होते, चक्कर आल्यासारखे होते किंवा डोकं गरल्यासारखं होतं किंवा डोकं दुखते, तर ही वाताची लक्षणं आहेत त्याच्यामध्ये. थकवा आल्यासारखं होतो, वारंवार पाणी प्यावंसं वाटतंय. तर ही जी काही जनरलाइज लक्षणं आपल्या लक्षात येतात की जागरण केल्यामुळेची ही लक्षणं आहेत. आणि आयुर्वेदामध्ये जर त्याची आजार स्वरूपामध्ये त्वचारोग जसं निर्माण होतो का, तर नक्कीच होतो. कारण जागरणामुळं पित्त आणि वात वाढल्यामुळं त्वचेवर जो काही वेगळा परिणाम, म्हणून मी तुम्हाला गेल्या ह्याच्यामध्ये एक सांगितलं आजार की शीतपित्त. जसं उष्णता वाढते बाहेरची, तसं मग ह्याच्यामध्ये ही जी काही जागरण करणारी मंडळी असतात तर त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पित्त वाढून पित्ताचा जो महत्वाचा आजार आहे तो शीतपित्त हे होतो. तर त्याला ॲलोपॅथिक अनुषंगाने आर्टिकेरिया म्हणतात किंवा अलर्जी उठली आणि मला सगळं अंगभर खासतंय हे होतंय. तर हे एक सगळ्यात महत्वाचा आजार त्याच्यामध्ये घडतोय हे होतंय. दुसरं म्हणजे जसं वात घडतोय किंवा वात वाढतोय हे होतंय, तसं त्याच्यामध्ये सुद्धा पायपेटणं म्हणजे विशेषतः विपादिका हा एक आजार त्याच्यामध्ये खूप घडतोय हे होतंय. दुसरं म्हणजे जागरण वारंवार झाल्यामुळं आपली शरीरातली रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते आणि त्यामुळे सुद्धा स्किनमध्ये सुद्धा इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस खूप वाढतात. त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होऊ शकतात किंवा व्हायरल इन्फेक्शन सुद्धा होतात. म्हणजे आपण नुसतं बऱ्याच वेळा त्वचारोग म्हटलं की फंगल म्हणतो, पण काही प्रमाणातले काही प्रकारचे जे हे आहेत तर त्वचेमध्ये सुद्धा व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होऊ शकतात. आणि मग आता लहान मुलांच्यामध्ये असतील किंवा लेडीजमध्ये असतील तर मिझल्स म्हणजे मसुरिका किंवा बारीक हे उठून ताप येऊन थोडंसं त्याच्यामध्ये जे बारीक बारीक पुरळ उठतात हे होतात, तर ते सुद्धा व्हायरल इन्फेक्शन्सच आहे. त्याच्यानंतरचा जो आहे तो नागिन सुद्धा हर्पीस झोस्टरमुळे होतो. म्हणजे ते अति उष्णता वाढूनच. आणि त्याच्यामध्ये म्हणून मी सांगितलं की जागरण केल्यामुळं आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्यामुळे ते व्हायरस लवकर तुम्हाला अटॅक तुमच्यावर करतात. त्यामुळं नागिन घडू शकते त्याच्यामध्ये. तर नागिनीमध्ये सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळेला गळ्यापासून किंवा पोटावर किंवा मानेवर, तर विशेषतः अशा तिरक म्हणजे नाग एखादा साप कसा असा तिरका जातोय, तर तसं ते शरीरामध्ये अशा तिरक्या ह्याच्यामध्ये ते एक हे पकडतं आणि तिथून त्याचं इन्फेक्शन होत नर्वच्या एंडिंग्सपर्यंत त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे त्या पेशंट्समध्ये बऱ्याच वेळेला खूप पेन्स राहतात, दुखतं खूप हे होतं, लालसरपणा असतो, नंतर ते ब्लॅकिश पडायला लागतं. प्रत्येकांच्यामध्ये थोडी लक्षणामध्ये थोडे बदल येतात. पण नागिन ओळखणं हे थोडंसं म्हणजे डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर ते लक्षात येईल ते त्यांना सुद्धा की हर्पीस झोस्टरचं हे इन्फेक्शन झालंय. हे बऱ्याच जणांना ओठ जे असतात, ओठाच्या बाजूला सुद्धा हर्पीस सिम्प्लेक्स म्हणून एक प्रकार आहे, तर तिथे सुद्धा काळसरपणा येऊन तिथे सुद्धा काही इन्फेक्शन्स होऊन ओठाच्या बाजूला आणि ओठाच्या वर खाली सुद्धा बऱ्याच जणांना असे जखमा होतात हे होतात, तर ते सुद्धा हर्पीस सिम्प्लेक्स आहे. तर जागरणीमुळं खूप होऊ शकतं. मग यावर उपाय काय सांगाल तुम्ही? तर ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं म्हणजे विरेचनच आहे. विरेचन आणि रक्तमोक्षण हे दोन उपाय सगळ्यात चांगले, कारण पित्त जोपर्यंत निर्हरण होत नाही तर ते एक सगळ्यात चांगलं.
पित्त निधन करणं आणि अशुद्ध रक्त काढणं. म्हणजे पहिल्यांदा आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आयुर्वेदामध्ये शोधन चिकित्सा जास्त भर देतो आणि त्याच्यानंतर आपल्याला शमन औषध ह्याच्यामध्ये. आता कसं आहे की त्याच्यामध्ये उष्णता वाढल्यामुळं सगळ्यात एक महत्त्वाचं औषध सांगून ठेवतो, एक जनरलाइज औषधं आहेत ते असतात. जसं नेहमी सांगतो की काही मोठे आजार असतील तर वैद्यांच्या सल्ल्यानं घ्यावं, पण आपल्याला काही औषधं माहीत पाहिजेत. तर त्यातील एक परिपाठादी काढा म्हणून एक खूप सुंदर औषध येतं. तर परिपाठादी काढा जर तुम्ही 3-3 चमचे 2 ते 3 वेळा घेतला तर उष्णता खूप छान पद्धतीनं कमी येते. तर उष्णतेवरचं आणि ह्या सगळ्या पिटिकायुक्त जे ज्वर अवस्था आहेत किंवा ताप येतात किंवा व्हायरल इन्फेक्शन्स आहेत त्याच्यावरचं एक सुंदर औषध आहे. त्याच्यानंतर काही याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच जणांना माहीत असतं की महामंजिष्टादी काढा, तर ते सुद्धा खूप जण त्याच्यामध्ये वापरतात हे असतात. आता पायाला भेगा वगैरे पडले असतील किंवा हे असतील तर भेगारी मलम म्हणून सुद्धा येतात खूप साऱ्या. तर भेगारी मलम त्याच्यामध्ये कसं असतात की कापूर असतो किंवा आपल्याला मेण असतं, राळ असतं, मध असतं, असे काही कॉम्बिनेशनचे हे करून आम्ही त्याचे क्रीम टाईपमध्ये केलेले आहेत आणि ते भरल्यामुळं ते लवकर भरून येतात, वात कमी येतो. आणि काही पोटातील सुद्धा तशी औषध असतात, म्हणजे विशेषतः महातिक्त गुरुत किंवा गुगुळतिक्त गुरुत. तर अशी तुपं जी आहेत तर ते औषधी घृत स्वरूपामध्ये काही औषधं दिली आहेत ज्यामुळं पित्त कमी होतं आणि हे आजार कमी येण्यासाठी खूप छान पद्धतीनं मदत होते. दुसरं म्हणजे आता फक्त नागिनचा विषय झाले म्हणून मी सांगतो की त्याच्यामध्ये गैरिक म्हणून एक पावडर असते, म्हणजे आपल्याला हे पूर्वीचे जे कवले वापरायचे तर तो म्हणजेच एक प्रकारचा तो दगड असतो आणि तो त्यातील जे तांबूस कलरचं जे हे असतं तर ते म्हणजे गैरिक असतं. ते शुद्ध स्वरूपामध्ये औषधामध्ये वापरावं लागतं. तर ते लेपमध्ये आम्ही वापरतो बऱ्याच पेशंट्समध्ये. तर ते गैरिक आहे, अनंत आहे, मंजिष्ठा आहे, मुस्ता आहे, आमलकी आहे म्हणजे आवळा आहे. तर असे काही किंवा शुद्ध गंधक आहे. तर गंधक हे सुद्धा एक अँटीबायोटिक सारखं काम करतं. शुद्ध गंधक हे असतं. तर आपण आता रसायनशास्त्र शिकतो त्यामुळे आपल्याला गंधक माहिती आहे सगळ्यांना हे असते. तर गंधक शुद्ध स्वरूपामध्ये जर वापरला तर तो सुद्धा म्हणजे त्याच्या गंधक रसायन म्हणून गोळी पण येते. तर ती वेगळ्या पद्धतीनं आयुर्वेदामध्ये त्याच्यामध्ये बऱ्याच औषधांच्या वेगवेगळ्या दुधाच्या ह्याच्या किंवा काही वनस्पतींच्या रसाच्या भावना बनवून त्याची गोळी बनवलेली असते. तर ते सुद्धा एक अँटीबायोटिक सारखं आपल्याला जनरलाइज वापरता येतं हे असतात. फक्त ते वैद्य त्या अवस्था बघून ते देत असतात किंवा आपण मात्र ती गंधक रसायन वापरता येते. त्याच्यानंतर गंधक घालून हे जे लेप सुद्धा आपल्याला बनवता येतात. त्यामुळे नागिनसारखे आजार किंवा हे तर ह्या व्हायरल इन्फेक्शन जे आहेत तर आणि त्याच्यामुळे जो त्वचेवर परिणाम झाला तर त्याच्यावर लेप घातल्यामुळे दुखणं खूप छान पद्धतीनं खूप लवकर कमी येतं. काळसरपणा आहे किंवा लालसरपणा आहे तर तो सुद्धा खूप लवकर तो म्हणजे आपण म्हणतो ना जखम वाळते. म्हणजे ती जखम तशी डायरेक्ट नसते पण त्या नागिनीमध्ये जे काही वर एक पुरळ आलेले असतात हे असतात तर ते लवकर बसतात आणि ते हिलिंग लवकर होतं. आणि पेन्स मात्र वेदना खूप असतात हे असतात. मग त्याच्यामध्ये ते गुगुळतिक्त गुरुत म्हणून खूप छान उपयोगी पडतं हे असते. आणि मग कैशोर गुगुळ म्हणून एक गोळी आहे तर ते सुद्धा वापरले की त्याचे पेन्स खूप छान पद्धतीने कमी यायला मदत होतात. अच्छा, म्हणजे हे झालं जागरण किंवा अतिप्रवासामुळे ज्या काही त्वचा विकारांना सामोरं जावं लागतं त्याच्यावर खूप छान औषधं तुम्ही सांगितली. पण सर आता वय जसं जसं बदलत जातं तसतसं त्याचाही वयाचाही परिणाम वाढत्या वयाचा आपल्या त्वचेवर होत असतो. म्हणजे आधी इतकी नितळ सुंदर त्वचा असते आणि जसं वय वाढत जातं तसं सुरकुत्या पडायला लागतात. तर हा परिणाम आपण थोडासा टाळू शकतो किंवा प्रोलॉंग करू शकतो. म्हणजे त्वचा थोडं सौंदर्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण यावर विचार केला तर काय सांगाल, कसं आपण हे मेंटेन करू शकतो? नक्कीच. म्हणजे हा खरं म्हणजे खूप सुंदर प्रश्न आहे आणि हे सगळ्यांनी केलं पाहिजे हे होतं. म्हणजे नुसतं सौंदर्यच असं नाही तर आपला शरीर, मन आणि आत्मा तिन्ही पण आपण थोडंसं यंग होऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये मग ती त्वचा आपापच यंग होते त्या ह्याच्यामध्ये. कारण कुठलंही औषध घेतल्यानंतर त्याचा सगळ्यात परिणाम सगळ्यात आधी कशावर दिसतो तर त्वचेवर. अरे काय घ्यायला लागलायस तू, तुझी त्वचा खूप सुंदर झाली किंवा छान दिसतोयस हे होतंय. किंवा पूर्वी जे एकदम काळवंडलं होतं ते आता खूप छान झालं, ग्लो दिसायला लागलाय किंवा तेज आलंय असं आपण एक जनरलाइजली म्हणतो हे होतं. तर हे सगळ्यात आयुर्वेद शास्त्रामध्ये तर 3-4 गोष्टी ह्यातल्या खूप महत्वाच्या आहेत. तर आता जसं मी सांगितलं की पंचकर्म करत राहणं की दोष निघत गेले की आपल्याला खूप छान पद्धतीनं हे परत दोष जेवढे कमी राहतील तेवढं तुमचं म्हातारपण दूर राहतं. कारण ते वात सुद्धा मग कमी यायला लागतो. त्याच्यानंतर हे पंचकर्म करून मग त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये रसायन थेरपी सांगितलेली आहे. हे रसायन थेरपी म्हणजे काय, रसादी जे 7 धातू आहेत
त्यांना बल देणं हे येतं. म्हणजे आपण उदाहरणार्थ च्यवनप्राश रोज खाणे हे आहे. रोज जर 3 ते 4 चमचे जर च्यवनप्राश खाल्लं गेलं सकाळच्या वेळेत, चांगल्या क्वालिटीचं वैद्यांनी बनवलेलं, मी म्हणतच नाही आता ह्या कंपनीचं घ्या, तर उलट वैद्यांनी चांगलं बनवलेलं त्यात आवळाच असावा, ते जर घेतलं तर तुमची त्वचा खूप छान पद्धतीनं राहील. जास्त आता जर मी सांगितलं की महातिक्त घृतसारखे काही तुपं आहेत, ती जर तुमच्या मधल्या काळात आहारामध्ये असतील तर ते खूपच छान अजून चांगला परिणाम येतो. किंवा गाईचं तूप जर चांगल्या देशी गाईचं जर तूप तुम्ही खाल्लं तर तुम्हाला सुरकुत्या लवकर पडणार नाही. हे असतात. आता जसं तुम्ही सांगितलं पहिल्या ह्याच्यामध्ये दिवाळीनंतर आपण बऱ्याच वेळा तेल लावतो, शेक घेतो किंवा हे होतं. ॲक्च्युली कसं असतं की दिवाळीपुरतं आज आपण 2 दिवस लावतो आणि विसरून जातो हे असतं. पण ॲक्च्युली आयुर्वेदाला अपेक्षित काय आहे की रोज अभ्यंग केलं गेलं पाहिजे, तर तुमच्या त्वचेला सुरकुत्या लवकर पडणार नाहीत. म्हणजे काही जणांचे आता आम्ही बघतोय की 65 एज किंवा 70 इयर्सपर्यंत सुद्धा इतकी त्वचा चांगली राहू शकते. आम्ही स्वतः हा प्रयोग करून बघतोय बऱ्याच पेशंट्समध्ये हे होतात. आणि दुसरं म्हणजे काय होतं की केमिकलचे आजकाल जे साबणं, फेसवॉश किंवा हे जे काही वापरतात ना मेकअपचे साहित्य त्याच्यामध्ये कॉस्मेटिक, आजकाल हे जे काही कॉस्मेटिकली म्हणजे विशेषतः रसायन जास्त वापरून जे काही केलेलं आहे ना, की खरं म्हणजे तुमच्या त्वचेला जास्त लावून घेऊ नका. हे असतात की नॅचरलकडे जावा की खूप छान. म्हणजे बऱ्याच वेळेला साबण वापरण्यापेक्षा जर हरभरा डाळीचं पीठ आणि जर दूध लावला तर तुम्हाला सुरकुत्या पडणार नाहीत. म्हणजे अगदी हे होतं. तर रसायन थेरपी एक महत्त्वाची आहे म्हणजे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये बस्ती ट्रीटमेंट म्हणून आपल्याला पूर्वी यापन बस्ती पण प्रकार आहेत की त्याच्यामध्ये दूध, तूप, वेगवेगळे औषधं घालून त्याचे इनिमा दिले जातात हे असतात. तर त्याच्यामुळं वय म्हणजे आज 60-65 वयाचा सुद्धा माणूस 45-50चा दिसेल. इतकं 10 ते 15 वर्ष वय मागं जाते की काय असं इतकं छान होऊ शकतं. कारण 7 धातू चांगले राहतात. रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि, शुक्र धातू जेवढा चांगला राहील तेवढं त्वचेवरचं ग्लो चांगलं राहतं. यातलं सुंदर उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद हे असतं. तर त्यांचं ते ब्रह्मचारी होते. शुक्र धातू खूप छान होता. त्यांचं ओजस्वी आणि तेजस्वी व्यक्तिमत्व होतं. आणि ही जी काही साधना करणारी मंडळी असतात तर ती साधना करणाऱ्या मंडळींच्या मध्ये सुद्धा तुम्ही त्यांची त्वचा बघा तर ते खूप छान हे असतात. कारण त्यांच्यामध्ये ब्रह्मचर्य पालन करणं म्हणजे हे आहे. आता कसं असतं की ब्रह्मचर्य पालन करणं म्हणजे वैवाहिक ब्रह्मचर्य सुद्धा पालन करू शकतो आपण हे असतात. तर त्याचे पण काही आयुर्वेदामध्ये नियम सांगितले. तर शुक्र धातू जर चांगला टिकून राहिला तर पेशंट म्हणजे त्या लोकांच्या मध्ये त्वचा खूप चांगली राहते. तर ते एक भाग आहे. म्हणून रसायन थेरपीमध्ये ह्या गोष्टी येतात. आणि विशेषतः योगा आणि प्राणायाम हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही जर योगा आणि प्राणायाम केल्यामुळे काय होतं की शरीराला एका वेळेला तुम्हाला जे आपण घेत असतो 400 cc ऑक्सिजन तर ते 8 ते 10 पट्टीत म्हणजे 3000 ते 4000 cc ऑक्सिजन शरीराला प्रत्येक पेशीला पुरवठा केला जातो. त्यामुळे त्वचा खूप छान राहते आणि सुरकुत्या पडत नाहीत. त्यामुळे हा एक उपाय तुम्ही करून बघा की ह्या पेशंट्समध्ये पंचकर्म करणं, रसायन घेणं आणि योगा प्राणायाम करणं ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बरोबर. आणखी एक जाता विचारते की आता वेगवेगळे आजार होत असतात, मग वेगवेगळ्या पॅथीची आपण औषधं घेत असतो, त्याचे काही साईड इफेक्ट म्हणून आपल्या त्वचेवर जर काही त्याचा परिणाम झालेला असेल तर फक्त तो परिणाम झालेला काढून टाकायसाठी आपल्याला आयुर्वेदाची साथ मिळू शकते? हो, मिळू शकते. म्हणजे यातलं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे केमोथेरपी. आयुर्वेद म्हणजे ॲलोपॅथिक शास्त्र अनुषंगाने आता कसं आहे की त्या ठिकाणी करावंच लागतं कारण त्याला काही पर्याय नसतो. बरोबर हे असतात. कारण कॅन्सरसारखे आजार जे आहेत ते ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घ्यावीच लागते. त्याच्यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर त्याचे परिणाम खूप कमी येतात. आणि जसं सांगितलं की त्वचेमध्ये आपण केस पण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. तर तसं त्याच्यामध्ये केमोथेरपी घेतल्यावर तुम्हाला बऱ्याच लोकांना लक्षात येते की खूप केस गेले, त्वचा काळवंडली आहे किंवा काय ठिकाणी काय जणांना खूप चट्टे पडतात. त्याच्या म्हणजे काही साईड इफेक्ट्स असतात त्या ड्रग्समध्ये त्यांनी लिहिलेच असतात दिस मे साईड इफेक्ट दिस. म्हणजे यात काही एका ह्याच्यातनं बाहेर पडायला आपल्याला तेच थोडंसं सोसावं लागतं. त्याला काही पर्याय नसतो. मग त्या ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टीमुळं आता जसं मी सांगितलं काही केमिकल ह्याच्यामुळे सुद्धा त्वचा खराब होते किंवा त्वचा लवकर सुरकुत्या पडणं किंवा काळवणं किंवा लालसर जास्त होणं हे असतात. म्हणजे बऱ्याच जणांना बटरफ्लाय लाईक लालसरपणा चेहऱ्यावर सुद्धा यायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात घ्यायला लागतात. तर त्याचं दुष्परिणाम कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये आत्ता जे काही मी उपाय सांगितले थोडेसे तर ते आहेतच हे असतात किंवा बस्ती ट्रीटमेंट आहे. तर हे दिल्यामुळे पेशंटला हे होतं. म्हणजे आम्ही जे काय आता बरेचसे औषधं वापरतो तर केमोथेरपीचा 80% साईड इफेक्ट कमी करता येतो. आता मी एक जनरलाइजली बघितलं, मी म्हणत नाही 100% कमी येतो पण 70 to 80% लोकांच्या मध्ये लक्षणं खूप छान
इतकी त्वचेवरचा परिणाम जास्त होत नाही. पहिल्यापासूनच घेत जाऊ, म्हणजे अच्छा, त्याच्यावर संयुक्तपणे संयुक्त पद्धती उपचार घ्यायला. पद्धती करावी लागतेच. बऱ्याच ह्यांच्यामध्ये त्यांनी सुद्धा ॲलोपॅथिक वाले म्हणजे ॲलोपॅथिक डॉक्टर सुद्धा सांगतात की हे करावं लागणार आहे, थोडेफार साईड इफेक्ट्स येतील. मग आता त्यांनी सांगणार मग आपणच त्याच्याबरोबर थोडीशी आयुर्वेदिक औषधं घेतली तर त्याचे साईड इफेक्ट्स आपण रोखू शकतो. खरं तर इतका व्हास्ट विषय आहे, पण खूप छान पद्धतीनं सर तुम्ही सांगितलं की आपल्याला ह्या बदलत्या वातावरणाचे किंवा वेगवेगळ्या आजारांमुळे होणारे त्वचेवरचे परिणाम आहेत, तर त्या सगळ्यासाठी योग्य नियोजन केलं आणि आयुर्वेदिक उपचार घेतले. काही स्वतः थोडेसे आयुर्वेद जाणून घेऊन उपचार घरच्या घरी केले आणि जर पॉसिबल नसेल तर आपण वैद्यांच्या सल्ल्यानं काही उपचार घेतले किंवा त्यांनी दिलेली औषधोपचार घेतले तर नक्कीच ह्या त्वचा विकारावर आयुर्वेदिक उपचार उत्तम पद्धतीनं काम करतात हे लक्षात आलं. सर खरंच तुम्ही हे सगळं इथे येऊन सांगितलं, अगदी मनापासून धन्यवाद. हो, थँक्यू.